कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। तेरी छत्र छाया भगवन मेरे सिर पर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो प्रभु जी तेरे दर पर हो। कर्मोपाधि सापेक्षित नय द्रव्य अशुद्ध जानो, राग द्वेष कर मजबावों को अपना भी मानो। निंदा पूर्वक आलोचन सुन प्रायश्चित वरि दो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो। काय सांगायला लागलेत बघा माताजी, कर्माची उपाधी सापेक्षित नाही, द्रव्य हे सगळं अशुद्ध आहेत हे जाणून घेऊन राग द्वेष रूपी कर्मभावांना मी आपलं मानलो. आता या सगळ्याची काय करतो मी, निंदापूर्वक आलोचना करतो, त्याचं प्रायश्चित्त पण घेतो आणि मी माझी समाधी मरण करून घेतो. जो अपना है वह अपने से कभी न छूटेगा, ना टूटेगा ना फूटेगा ना ही रूठेगा। वो एकत्व विभक्त्व आत्मा जग में सुंदर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. जे आपलं आहे, आपलं काय आत्मा, तो आत्मा कधी पण आपल्या गुण स्वभावापासून आपल्यापासून सुटणार नाही. ना तो तुटणार आहे, ना फुटणार आहे, ना रुसणार आहे. तो एकत्व स्वतःच्या गुणांशी, विभक्त्व परद्रव्याशी असा जो आत्मा आहे तो एकमेव जगामध्ये काय आहे, सुंदर आहे. बरोबर आहे की नाही, शुद्ध आत्मा. आणि म्हणून अशा त्या जगातल्या एकमेव सुंदर आत्म्याला द्रव्याशी एकत्व आणि परद्रव्याशी विभक्त्व असणारा आत्मा जगामध्ये एकमेव सुंदर आहे. आता त्याचा अनुभव तुम्ही करायला लागलाय की नाही, त्याचा अनुभव तुम्ही करायला लागलाय. त्यामुळे बाहेरच्या जगाशी माझा काही संबंध नाही. माझा संबंध फक्त माझ्या आत्म्याशी, आत्म्याच्या स्वभावाशी आणि आत्म्याच्या स्वरूपाशी आहे. बरोबर आहे ना? हां. यह दुर्लभ क्षण दुष्चिंतन में नहीं बिताना है, वर्तमान में वर्धमान सा भाव जगाना है. दुष्चर्या दुष्पथ को तज कर आत्म ध्यान धर दो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. या ठिकाणी सांगतात की असा दुर्लभ क्षण आहे कुठला, समाधीचा. आणि तो आता मला असंच वाया घालवायचा नाही. वर्तमानमध्ये मला वर्धमान भगवंतांच्या सारखं मला काय करायचं आहे, भाव करायचे आहेत आणि ते भाव जागे करायचे आहेत मला.
दुष्चर्या दुष्पथ को तज कर, म्हणजे दुश्चर्येला आणि दुष्पथाला त्यागून सोडून आत्मध्यान मला करायचं आहे आणि तेच माझं अंतिम मरण करणारं आहे. सम्यक दृष्टी समय बिताए ज्ञान भावना में, मिथ्या दृष्टि समय बिताए कलह कामना में, चरिया ही पहचान बताए सम्यक भी नर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. सम्यक दृष्टी ज्ञान भावनेमध्ये आपली वेळ वाया घालवतोय, बरोबर आहे. आणि मिथ्या दृष्टी असतो तो कलह, विषय वासना, पंचेंद्रिय विषयांच्या मध्ये आपली वेळ वाया घालवत असतो. चर्याच आपली ओळख आहे, चारित्र्य हेच आपली ओळख आहे. जाणून घेऊन सम्यक्त्वी जो जीव असतो तो आपल्या व्यवहार आणि निश्चय चारित्र्यामध्ये स्थिर राहतो आणि असा जीवच समाधीला साधना करत असतो. आचार्य भगवंत विद्यासागर महाराजी म्हणतात, जो चाहा जब चाहा जितना चाहा जैसा चाहा क्या आज तक मिला, मिळालं नाही मिळालं. तर ह्या संसाराच्या गोष्टी हे सगळ्या अशाच असतात. फक्त माझ्या हातात माझा धर्माचा पुरुषार्थ तेवढा माझ्याकडं आहे. म्हणून जिनवर बोले गणधर जेले सभी धन्य होले, पूर्वाचार्यों के अनुक्रम से रचित शास्त्र बोले खोले, स्यादवाद शास्त्रों का अमृत यहाँ पान कर लो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे पर हो. जिनवर भगवंतांनी केवल ज्ञानामध्ये बोललेलं आहे, गणधरांनी काय केलेलं आहे त्याला स्वीकारलेलं आहे, बरोबर आहे काय. आणि सगळीजण त्याच्यामुळं काय झालेले आहेत, धन्य झालेत. आणि त्या सगळ्यांचं पूर्वाचार्यांनी अनुकरण करून ओळीनं क्रमपूर्वक शास्त्राची रचना केली, बरोबर आहे ना. ज्या शास्त्राचा आधार घेऊन आपण वर्तमानमध्ये सम्यक्त्व करतो, आपले परिणाम स्थिर करतो. साधुचर्या काय, अरिकाचर्या काय, समाधी मरण काय, व्यवहार काय, निश्चय काय, हे जर आचार्यांनी शास्त्रच लिहिलं नसतं तर आज आपली समाधी चालू झाली असती का, नाही. म्हणजे किती उपकार आपल्याकडं पूर्व आचार्यांचे आहेत की नाही. आणि म्हणून त्या पूर्व आचार्यांच्या उपकाराला जाणून घेऊन त्यांनी केलेल्या कष्टाला आपल्याला जर आपण जाणीव ठेवायची असेल तर आपल्या समाधी मरणामध्ये अत्यंत निर्मळता आपण केली पाहिजे, बरोबर आहे ना. तुमको पाकर मुनिवर मेरा मन हर्षाता है, दान हमारा कल्प वृक्ष सा शोभा पाता है, आदिनाथ भगवान पधारे जो श्रेयस घर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. आपण पहिल्यापासून ज्या मुनी महाराजांचं दर्शन घेतलो, उपदेश घेतलो, स्वीकारलो, तेव्हा मन आनंदी होत होतं का नाही. मुनी महाराजांना बघितल्यावर, त्यांचं दर्शन घेतल्यावर, त्यांना आहारदान देताना मन आनंदी होत होतं का नाही. आणि त्याचंच फळ आज तुम्ही एवढी कठोर तपस्या करायला लागलाय. आणि त्या कठोर तपस्येला लोक
आम्ही चांगला कार्यक्रम ठेवल्यावर जाहिराती केलो तरी लोक येणार, आणि तुमच्या या समाधीची वार्ता सगळीकडे चालल्यावर लोक, हजारो लोक येऊन हे संधी आम्हाला सोडायचं नाही म्हणून या लागलेत. म्हणजे हे सगळं तुम्ही जे आयुष्यभर केलेला धर्म आहे, आहारदान आहे, औषधदान आहे, स्वाध्याय केला आहे, त्याचं हे सगळं फळ आहे. बरोबर आहे ना? आणि आत्ता जे करायला लागलाय ह्याचं सगळं फळ पुढल्या भावात तर मिळणारच आहे, पण त्याच्यापेक्षा पुढं जो मनुष्य पर्याय येणार आहे की नाही, त्याच्यामध्ये रत्नत्रयाची साधना फार चांगली आपण करणार आहे. बरोबर आहे ना? मी तुम्हाला परवा 1 महिन्याच्या पूर्वी स्वाध्याय करताना सांगितलं होतं, आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी ह्या भावात जे काय भोगले ते सगळं पूर्वभावातलं होतं. बरं आहे की नाही? आणि ह्या भावात जे केलं त्यांनी येणाऱ्या पुढल्या पर्यायात त्याच्या पुण्याचा भोग भोगणार आहेत. कुठं आहेत आचार्यशी? आता तुमच्या समोर आहेत काय? आत्ता वर आहेत. आणि पुढं कोण आहेत? भिंतीवर फोटो आहे काय आचार्यशींचा? मग बघा, तुम्ही त्यांच्या चरणपाद मुलामध्ये आपण करलो की नाही समाधी, तर त्यांच्यासारखा आदर्श आपला असला पाहिजे. हां, तुमको पाकर मुनिवर मेरा मन हर्षाता है, दान हमारा कल्प वृक्ष सा शोभा पाता है, आदिनाथ भगवान पधारे जो श्रेयसगर हो, मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. ह्या चतुर्थ कालामध्ये आहारदानाची परंपरा श्रेयांश राजामुळे चालू झाली. बरं आहे की नाही? आदिनाथ मुनी महाराजांना दिली, आणि त्याचं फळ काय मिळालं? आदिनाथांच्या अगोदर श्रेयांश राजा मोक्षाला गेले की नाही? हां, तसं हे सगळं धर्म केलेल्याचं फळ आहे. आणि जे लोक असं आहारदान देतात, स्वाध्याय करतात, धर्म करतात, त्यांची नियमानं समाधी चांगली होते असं शास्त्र सांगतं. बरोबर आहे की नाही? आणि खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु यांच्यावर जे श्रद्धा ठेवतात ते सम्यक दृष्टी आहेत. त्यांच्या वचनावर श्रद्धा पाहिजे का नको? आहे की नाही आपली श्रद्धा? म्हणून तर एवढं मोठं धाडस केलं आपण. बिन खिलाए कैसे खाऊं खाया ना जाए, दाता श्रावक करे प्रतीक्षा कब सुपात्र आए, पात्र दान कर हर्ष मनाऊं जो नव विधि कर हो, मेरा अंतिम मरण समाधी तेरे दर पर हो. साधू बिन बोलवता येतात काय? तुम्ही शेवट दिवसापर्यंत निवेदन केल्यावरच तुम्ही आहारला उठला का नाही, मग साधू स्वाभिमानी असतो का नाही? आणि म्हणून परवा आपली चर्चा झाली बघा, आचार्यशींना आहारदान तुम्ही अमरकंटकच्या जवळ दिला. किती मोठे मोठे शेठ लोक होते की नाही? पण लोक आचार्यशी त्यांच्यापाशी राहिले. मी आपल्या सन्मती संस्कार मंचमधले शिबिरार्थी उभा राहिलो होतो नि पडगाणला. आपला चौका नव्हता तरी आपल्यापाशी येऊन नमोस्तू नमोस्तू म्हणताना आपल्यापाशी राहिले. बरोबर आहे? हां, त्या आहारदानाचं फळ आज तुम्ही एवढे उपवास करून सुद्धा तुमच्याकडं अजून एवढं पुरुषार्थ करायची ताकद आहे. बरं आहे की नाही? हां, मग आता हेच काम पुढं विधेय क्षेत्रात जाऊन तुम्ही काय आहार देणार नाही देवगतीतला जीवन, पण पंचकल्याणकमधली सगळी सेवा, सगळा आनंद तिथं घ्यायचा. हां, आमची आठवण ठेवायचं कर, विसरायची नाही. हां, बिना खिलाए कैसे शुद्धात्म में रमने वाले, अरे कहाँ दुख है
तेरा तो उपयोग वहाँ है जहाँ शुद्ध सुख है। परम निराकुल तू परमात्म सिद्ध सुखेश्वर ओ, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो। महासमाधिक साधक सम्यज्ञानी साधक कसा असतो? शुद्धात्मध्ये रमणारा असतो, बरोबर आहे ना? हां. आणि शुद्धात्मामध्ये रमणाऱ्या साधकाला दुःख हे असतच नाही. तेरा तो उपयोग वहाँ आहे. आपला उपयोग कुठं असतो? जिथं शुद्ध सुख आहे. शुद्ध सुख म्हणजे आत्मिक सुख, बरोबर आहे? पंचेंद्रिय रहित सुख, अतिंद्रिय सुख, आणि ते सिद्धशिलेवर आहे, ते मोक्ष मार्गात आहे, ते शुद्धात्म्याचं ध्यान करताना आहे. मग आता आपलं तेच ध्यान चालू आहे ना. शाश्वत सुखाकडे आपण चाललोय, शाश्वत आनंदाकडे आपण चाललोय ना. हां. मग असं जे उपयोग माझा जर शुद्ध सुखाकडे असेल, शुद्ध आत्म्याकडे असेल, त्याच्या स्वभावाकडे असेल, त्याच्या स्वरूपाकडे असेल, तर मग ही समाधी चांगली होती, बरोबर आहे ना. म्हणून परम निराकुल तू परमात्मा, समाधीस्थ साधू, सम्यज्ञानी जीव, जो ध्यान करतो साधू, सामायिकला बसतो, समाधी साधत असतो, तेव्हा तो कसा आहे? निराकुल आहे. तुम्हाला कशाची आकुलता आहे? नक्की परद्रव्याची कशाचीच नाही, ना कुठल्या महाराजांची, ना कुठल्या माताजींची, कशाचीच नाही ना आकुलता. मग आपण निराकुल जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात आपण सिद्धांच्या जवळ जातोय भावनेनं, बरोबर आहे ना. हां. असे परम निराकुल परमात्म सिद्ध भगवान सुखाचे ईश्वर आहेत. आणि मला सुद्धा तसा सुखाचा ईश्वर परम निराकुल परमात्म सिद्ध भगवान बनायचं आहे. हे कशासाठी चालू आहे? सगळं सिद्ध बनण्यासाठीच आहे ना. हां. मग सिद्ध बनायचं असेल तर आपल्याला अत्यंत निराकुल व्हायचं आहे, आणि ती निराकुलताच आपल्याला करते. एक परम तपस्वी धर्मघोष नावाचे महामुनिराज होते, धर्मघोष नावाचे. ते 1 महिन्यामध्ये आहार एकदाच करणार, मासोपवासी होते. आणि ते एकदा चंपापुरी नगरामध्ये आहाराच्या निमित्तानं गेले, आणि परत येताना आहार करून येताना त्यांना अत्यंत परिश्रम झाल्यामुळं त्यांचा रस्ता चुकला, आणि त्या रस्त्यामध्ये भटकत गेले, आणि त्यांना तृषा म्हणजे तहान उत्पन्न त्या ठिकाणी झाली. गंगा नदीच्या किनाऱ्यावर गेले, आणि अत्यंत सावलीच्या झाडाखाली ते कुळलेले होते. त्यावेळेला त्या योगीराजांना तिथं असणारे नदीच्या किनाऱ्यावर असतात की नाही देवी देवता, ते पाणी घेऊन आले आणि म्हटले की हे योगीराज, ते पाणी थंड पाणी आहे, तुम्ही प्या आणि ह्याला स्वीकार करा आणि शांत व्हा. त्यावेळेला त्या मुनिराजांनी ते पाणी स्वीकारलेलं नाही, आणि त्यांनी सांगितलं, हे किती माझी प्राण नष्ट करणारी, घेऊन जाणारी जरी तहान लागली असली तरी मी पाणी पिणार नाही. म्हणून ते ज्ञातादृष्टा झाले, आणि ध्यानामध्ये काय झाले? आरूढ झाले. आणि ते आरूढ झालेले मुनिराजा चकित, आश्चर्यचकित काय बघा, की ते समोशरणामध्ये ते देव आहेत की नाही पाणी घेऊन आलेले, प्रश्न करायला गेले विदेह क्षेत्रात भगवंतांना प्रश्न करायला. त्यावेळी गंधर्वांनी उत्तर दिलं की ते दिगंबर साधू आपल्या अवेळी भोजन करत नाहीत, शुद्धीशिवाय भोजन करत नाहीत, आणि देवांच्याकडं तर ते आहार घेतच नाहीत. मग
ते ऐकून ती देवी फार प्रभावित झाली आणि त्या मुनी महाराजांना शांती प्राप्त करण्यासाठी त्या देवीने त्या आजूबाजूला सगळ्या वातावरणात शांती म्हणजे थंड वारा सुगंध असं करून पाऊस पाडला तिथं, थंड पाऊस. आणि त्यामुळं त्या मुनी महाराजांना थोडी शरीराची दाह कमी झाले आणि त्यावेळेला ते मुनी महाराज शांत बसून ध्यान केले आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते पुढं मोक्षाला सुद्धा गेले. बघा, वर आपण चर्चा केलो की नाही चारित्र्याची. चारित्र्य एवढं जर पक्का असेल ना तर देव सुद्धा येऊन काय करतात, आपल्याला मदत करतात की नाही. तुम्हाला अनुभव आले की नाही ह्याच्यात पहिला आपल्याला या चातुर्मासात ह्या खोलीत आल्यापासून आपल्याला किती समाधान वाटते सांगा बघूया. वाटते की नाही समाधान? हां, तर हे सम्यक दृष्टी साधक चारित्र्यवान मुनी महाराज साधू आरिकांना हे देवगतीतील देवसुद्धा असं अनुकूलता निर्माण करतात. आता तुम्हाला खोलीत आहे तुम्ही, बाहेर सकाळी एवढं थंड वातावरण असतंय की 2 दिवसापूर्वी गरमी होती. जसं तुमचं यमसल्लेखनात चालू झालं तसं थंड वातावरण पडाले. हे कोण करायला सगळं? हे सगळे ते देव तुमची सेवा करायला आले, तिथं आलेत की नाही. हां, आता आपण ह्या सगळ्यांच्या सेवेला व्यवस्थित स्वीकारून आपलं ध्येय गाठायचं. बरोबर आहे ना? देवशास्त्र गुरु भक्त आप हो, पूर्ण विरक्त अहो, रत्नत्रय संयुक्त आप हो, गुण अनुरक्त अहो, समता लावो. काय म्हणले बघा, समता लावो समाधी पावो, जय मुक्तीश्वर हो. म्हणजे मुक्तीचे ईश्वर व्हायचं आहे. कसं होणार? समता आल्यानंतर, समाधी प्राप्त झाल्यानंतर. बरोबर आहे ना? लौकिक जनकी संगती का फल, चंचल चित्त होता, महामुखरता योग कुटिलता, निज स्वभाव को ना, जन संपर्क तजू मन तन से, सदा मौन धर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. लौकिक जनाची संगती चंचल चित्त करणारे, म्हणून आचारशी कायम आपल्यामध्ये जास्त राहत होते. म्हणून आता मला काय करायचं आहे, निज स्वभावामध्ये राहायचं आहे. नाहीतर हे लौकिक लोक येऊन माझ्या स्वरूपाला आणि माझ्या स्वभावाला माझ्यापासून बाजूला करतील आणि ते मला होऊन द्यायचं नाही. मिथ्या दृष्टी बहुत सुलभ है इस पंचम युग में, सम्यक दृष्टि श्रावक मुनिवर दुर्लभ इस युग में, दुर्लभ सम्यक दर्शन पाकर, सम्यक त्विनर हो, मेरा अंतिम मरण समा तेरे दर पर हो. या पंचम कालामध्ये मिथ्यादृष्टी लोक फार आहेत, सम्यक दृष्टी फार कमी. त्याच्यात आणि पंचम गुणस्थांवरती प्रतिमाधारी श्रावक श्राविका अजून कमी, मुनी महाराज त्यात अजून कमी. मग तुम्ही या पंचम कालामध्ये सम्यक दर्शन धारण करून, आरिका व्रत धारण करून, एवढी चांगली साधना करून आता समाधी मरण काय करायला लागलोय आपण, साधा लागलोय. म्हणजे दुर्लभातलं दुर्लभ काम आम्ही ह्या पंचम कालातलं करत आहे. त्याचा आपल्याला काय असला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. त्याला आपल्याला मनामध्ये इतकी आनंद झाला पाहिजे. आज जगातल्या सगळ्यात
श्रीमंत व्यक्तीकडे जे नाही, सगळ्यात शिष्यगण आणि भक्तगण असणाऱ्या जे साधू जे परिणाम करू शकत नाही, ते परिणाम आता कोण करायला लागले की नाही? हाय शाबाश, मी करायला लागलोय. शपक राज करायला लागले की नाही आपण? मग आपण आता त्या परिणामांच्या मध्ये एवढी स्थिरता ठेवायची. आत्ता अध्यात्म क्षेत्रामध्ये सगळ्यात मला चांगली संधी, मला चांगला योग, मला चांगलं पुण्य. बघा किती किती लोक तुम्हाला संबोधन करून, स्वतःच्या आत्म्याला संबोधन देऊन, स्वतःच्या समाधीची भावना करायला इथं आलेत का नाही? आम्ही सगळी कशासाठी करायला लागलोय? तुम्ही कसं कसं केलंय तसं आम्हाला पण साधना करायला मिळू दे. तुम्हाला जे सांगितलं ते आम्हाला पण शेवटला चिंतन होऊ दे, त्या सेवेचं फळ आम्हाला मिळू दे म्हणून चालू आहे ना. चंदनाच्या जवळ गेल्यावर चंदनासारखा सुगंध मिळतो, चंदनासारखी शीतलता मिळते. बाबळीच्या जवळ गेलं तर काटे टोचतात, बरोबर आहे ना? मग आता तुम्ही चंदनासारखं आहात. तुमच्या जवळ आलं की आम्हाला सगळ्यांना समाधीचं भाव व्हायला लागले. तुमच्या जवळ आले की आम्हाला पण शांत वाटायला लागले. ऐकायलाय? लोक मला काय म्हणायला लागलेत माहिती आहे काय? श्रुतमती मातांची समाधीचं तुम्ही स्वीकारल्यापासून किती शांत झालाय म्हणायला लागले. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे की नाही? तुमच्या नादाला लागल्यापासून मी शांत झालो म्हणायला लागले. का बरं? चंदनाच्या झाडाच्या संगतीत आल्यावर चंदनाचा सुगंध येतो, बरोबर आहे ना? मग तुमच्यासारख्या शांत समाधी स्वीकारलेल्या अशा साधूंच्या जवळ राहिल्यावर आम्हाला पण जरा वाटतंय त्यांनी बिन खाता पिता एवढं समाधानी आहेत, आपण खाऊन पिऊन तर समाधानी राहूया असं जरा वाटतंय की. हां आणि असं जरा कधी कधी व्हायला तर मला स्वप्नात येऊन सांगायचं, मला काय सांगितलं आहे तुम्ही महाराजजी, मी चिडणार नाही, मी शांत बसणार, मी समता धरणार, आणि तुम्ही आता का चिडा लागलाय असं सांगायला यायचं स्वप्नात. सीता कशी आलती की नाही सांगायला? आता काही स्वर्गात ती येणार नाही तुम्ही, पण स्वप्नात यायला काय अडचण? तुमच्या स्वप्नात आलतं की नाही देविमान, त्यात एक बालक आलतं का नाही, गोंडस लहान मुलगा, तुमचं पाया पडालतं की नाही, पायाला हात लावला होता की नाही, तसं तुम्ही पण मला सांगायला यायचं स्वप्नात. तर मग म्हणायचं की मग मी पण तुमच्याबरोबर आहेच, आणि आता लगेच नाही, थोड्या दिवसानं येतो. हे या म्हणले की माताजी काय नाही. आता तुम्ही आचार्यशींच्याकडे चाललाय. आचार्यशींच्याकडे बघतच आपण आपल्या आत्म्याचं ध्यान करत जायचं. आता एक समाधी भावनेचं हे हे आहे की नाही, एक पॅरेग्राफ, एक चॅप्टर, ते पंकज भैया अगदी शांत चांगले सांगतात. त्याने एक 10-15 मिनटं आपल्याला तुमच्या समाधीत त्यांनी काय बघितलं आणि तुम्हाला काय असलं पाहिजे म्हणजे त्यांच्यासाठी सांगतात. फक्त तुम्ही ऐकायचं. तुमने अपना धन हमसे बिन मांगे ही दिया बहुत कुछ, क्या मांगो तुमसे छाए के दान दिवैया हो तुम, और नहीं कुछ दो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो. माता जी, नहीं छिपाया कुछ भी तुमने, अपना धन हमसे बिन मांगे ही दिया बहुत कुछ, कुछ मांगा नहीं फिर भी बहुत कुछ दे दिया. अब क्या मांगे तुमसे? क्षायिक दान, भगवान हमेशा क्षायिक दान देते हैं. वो क्षायिक दान उन्होंने हमारे लिए ऐसा दान दिया जिससे हमारी जन्म जन्मांतरों की दरिद्रता मिट गई. ऐसा उन्होंने दान दिया. अब मुझे और कुछ नहीं चाहिए, बस मुझे तो इतना ही चाहिए कि मेरा अंतिम मरण समाधि के साथ में होवे.
और आपकी दर पर होवे। आपका बहुत पुण्य माता जी कि आपको आचार्य चंद्रप्रभ सागर जी आदि अन्य सभी साधु वृंदों का सानिध्य मिला। आपने भावना भाई थी आचार्य भगवंत गुरुवर विद्यासागर जी महाराज से कि महाराज जी हमारा बहुत अच्छे से समाधि मरण होवे, ऐसी आपने पत्र में लिख कर के भेजा था। याद होगा आपको माता जी? बहुत अच्छा, आपने लिख के भेजा था और आपने अपनी पर्याय को सार्थक कर लिया। आपने अपने जन्म जन्मांतरों के इस जन्म मरण के कष्ट को दूर करने का उपाय आपने किया। आपने मृत्यु को जीतने का उपाय किया है। ये मृत्यु को जीतने का उपाय हर व्यक्ति नहीं कर सकता, ये आपने किया है। आपने अपनी इस पर्याय को सार्थक किया, अपनी स्त्री पर्याय को सार्थक किया है। ये स्त्री पर्याय सम्यक दर्शन के साथ व्रतों का आपने जीवन भर पालन किया और जीवन भर पालन करने के बाद आज जो जिनालय बन गया, जिनालय में आपने शिखर बना लिया। अब शिखर पर ये कलशारोहण की प्रक्रिया चल रही है, जिसको हम संलेखना और समाधि मरण कहते हैं। ऐसा कलशारोहण जो आपके जीवन में कम से कम 2-3 भाव और अधिकतम 7 से 8 भाव में आपको मुक्ति को उपलब्ध कराएगा। ये हम सभी लोगों के बड़े पुण्य का ये अवसर है कि आपकी समाधि के लिए हम सभी यहाँ पर नाना स्थानों से पधारे और आप अपने आत्म जागरण पूर्वक ये कार्य कर रहे हैं। बस मुझे तो अपना आत्मा ही सब कुछ सर्वश्रेष्ठ है। इस दुनिया में यदि कुछ है तो मेरा अपना आत्मा। उस आत्म तत्व के प्रति आपकी जो अभिरुचि है, ये बहुत अच्छी जागृति आपकी बनी हुई है। ऐसी ही जागृति हमको अपने आत्म तत्व के प्रति बना करके रखना है। बस यही आत्म तत्व की जागृति मेरे लिए कर्म निद्रा का साधन और मुझे मुक्ति को उपलब्ध कराने का एक मार्ग होगी। माता जी, आपने इस मृत्यु के महोत्सव को बहुत अच्छे ढंग से आपने कार्य किया है। हम लोग तो अपन तो व्रतों का पालन करते हैं, व्रतों का पालन करने के साथ साथ अपन ने यहाँ पर ये मृत्यु को आमंत्रण देने का कार्य, जिसको संलेखना कहते हैं, बहुत अच्छे ढंग से आप अपने इस आत्म तत्व के प्रति आपका जागरण, आपकी जागृति, आपकी सचेत अवस्था, आप महाराज जी अथवा अन्यान्य साधु त्यागी वृंदों के मुख से आप बहुत अच्छे ढंग से एक एक बात को सुन रहे, सीख रहे, समझ रहे हैं। आपका प्रतिपल ये धर्म ध्यान चल रहा है। ऐसा आपके पूर्व का कोई पुण्य का योग होगा जो इस प्रकार की संलेखना और समाधि मरण का आपको यहाँ पर ये अवसर मिला हुआ है। बहुत से संलेखना समाधियाँ होती हैं, किंतु वह इस प्रकार की जो पूरी क्रम से जो हुई है और आपने जो भावना भाई थी, वो क्रम पूर्वक साधना आपकी चल रही है। बहुत अच्छा। हम सभी इस संलेखना और समाधि की अनुमोदना करते हैं और साथ में आगे भी मेरे चरण छुए दो तेरे, तुमने हृदय छुआ, मेरे आत्म प्रदेशों पर तब अद्भुत असर हुआ, तेरे गुण मुझ में प्रकटे जो सर इंदीवर हो, मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो। मैंने चरण छुए, दो तुम्हारे, दोनों चरण छुए, तुमने हृदय छू लिया। मेरे आत्म प्रदेशों पर असंख्यात प्रदेशियों आत्मा के प्रदेश मुझे इस प्रकार का असर हुआ, तेरे गुण मुझ में प्रकटे। हे भगवान, आपके जो छाई गुण हैं, बस उन्हीं के प्रकटीकरण के लिए ये निवेदन आपसे, प्रार्थना आपसे है कि मेरे लिए इस प्रकार उस सरोवर में
इंद्रिवर अर्थात कमल का विकास होवे, ऐसा मेरा अंतिम मरण समाधि मरण तेरे दर पर होवे। हाँ, तौ पादौ मम हृदय, हम पढ़ते हैं माता जी, तौ पादौ मम हृदय, मम हृदय तौ पदद्वय लीनम। आपके दोनों चरण मेरे हृदय में विराजमान हो। कब तक? जब तक मुक्ति की प्राप्ति ना होवे तब तक ये भाव यहाँ पर रखे। अक्षय श्रद्धा, अक्षय विद्या, अक्षय संयम दो अक्षय वैराग्य जिनेश्वर, अक्षय श्रम दम हो। हृदय कमल पद सदा विराजे, गुरुपद पुष्कर दो। मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो। अक्षय श्रद्धा, ऐसी श्रद्धा जिसका कभी क्षय ना होवे, वो क्षय के सम्यक दर्शन के रूप में ऐसी अक्षय श्रद्धा। और अक्षय विद्या, जब हमारे केवल ज्ञान की उपलब्धि हो जाएगी तो ऐसी विद्या, ऐसा ज्ञान जिसका कभी क्षय होने वाला नहीं। और अक्षय संयम, वो संयम जिस संयम को प्राप्त करके अब हमें कहीं अन्यत्र जाने की आवश्यकता नहीं। उस यथाख्यात को उपलब्ध करने वाला संयम जो एक बार आत्मा में उपलब्ध हो जावे तो फिर कभी वहाँ से हटने वाला नहीं है, ऐसा अक्षय संयम। और अक्षय वैराग्य, हे जिनेश्वर, ऐसा वैराग्य जिस वैराग्य के उपलब्ध होने पर अब वो कभी भी हटने वाला नहीं, इसी दृढ़ संकल्प वाला अक्षय हमें वैराग्य उपलब्ध होवे। अक्षय श्रम, सुख हो तो अक्षय सुख हो, और अक्षय दम अर्थात इंद्रियों का पूर्ण रूप से दमन रूपी, ऐसे उपलब्ध रूपी, ऐसे अक्षय सुख की उपलब्धि हो। हृदय कमल पद सदा विराजे, आपके हृदय रूपी कमल में मैं सदा विराजमान रहूं, ऐसा हे गुरुवर मुझे वो पुष्कर दो। मेरा अंतिम मरण समाधि तेरे दर पर हो। ओम नमो हरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो ओवज्झायाणं, नमो लोये सौसाहुणं।